आज बनवणार आहे मी व्हेज मोमोज। तर संध्याकाळची वेळ होती म्हणून भांडी वगैरे पहिले घासून घेतले, देवाला छान दिवा लावला आणि मग वरण भाताचा कुकर लावला। तर आज मी इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग करणार आहे। म्हणजे एक भाजी बनवणार आहे आणि मग ते स्टफिंग करणार आहे आणि दुसरं म्हणजे की नुसतं ते कच्चं स्टफिंग असणार आहे। आणि माझी माऊ बघा कुकरच्या आवाजाने घाबरून कशी करत होती, खूप घाबरते ती आवाजाला। त्या म्हणजे घरी हे असले ना तर ते घेतात तिला, पण ते नसल्यावर तिची जबाबदारी माझ्यावरच असते। असो, तर आता मी मैद्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, तेल टाकलं आहे आणि मग ते सगळं चांगलं पहिलं मिक्स करून घेतलं आहे आणि मग पाणी घालून त्याचं चांगलं पीठ मळून घेतलं आहे। आणि स्टफिंगसाठी मी कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा असं सगळं बारीक चिरून सगळं घेतलेलं आहे। या भाज्या सगळ्या छान किती चिरून घेतल्यानंतर दिसतात, पण त्याचा पसारा बघा किती होतो। तर मी अशा प्रकारे छान असे मोमोज बनवून घेतले आणि मग ते स्टीम करायला ठेवले, म्हणजे थोडे स्टीम करायला ठेवले आणि थोडे फ्राय करून घेतले। तर तुम्ही बघू शकता किती छान झालेत, मस्त असे ट्रान्सपरंट आणि ज्युसी दिसत आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।